रात्री दादरवरून ट्रेन पकडून नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही पोहोचलो श्री गजानन महाराजांची नगरी म्हणजेच शेगावला. रिक्षा करून आम्ही गेलो भक्त निवासला, पण तिथे एवढी गर्दी आणि वेटिंग होतं की दुपारपर्यंत नंबर नसता लागला. म्हणून मंदिराच्याच बाजूला असलेले एक हॉटेल बुक केले. फ्रेश होऊन सगळ्यात आधी निघालो दर्शनासाठी. एंट्री करतात चप्पस्टनची सिस्टम आणि एवढी गर्दी बघून मला गोल्डन टेम्पलची आठवण झाली. इथे पिण्याच्या पाण्याची भरपूर सोय होती. चप्पल ठेवून आम्ही दर्शनाला रांगेत लागणार तेवढ्यात तिथे मुखदर्शन आणि समाधी दर्शन अशा 2 लाईन दिसल्या. मुखदर्शनासाठी अंदाजे टाइम लागणार होता फक्त 10 मिनिटं आणि समाधी दर्शनासाठी 50 मिनिटं दाखवत होते. म्हणून आम्ही समाधी दर्शनाच्या लाईनसाठी गेलो. तिथे पण गर्दी होती. 10 मिनिटं चाललं तर समोर बोर्ड दिसला, त्यावर लिहिले होते 1 तास लागेल. पुढे पुढे चालत राहिलो. रांग संपता संपेना. असं करता करता 2 तास झाले. चांगली गोष्ट म्हणजे इथे जागोजागी टॉयलेटची सोय होती आणि त्याचबरोबर साफसफाई पण सुरू होती. शेवटी 3.5 तासानंतर गर्दीमध्ये फायनली आमचा नंबर लागला आणि नशीब म्हणजे आमच्या समोरच पडद्यामागे महाराजांना भोग दाखवत होते, म्हणून दर्शन थांबवले होते. त्यानंतर आम्हाला पंचारती देखील मिळाली. खरंच एवढं सुंदर दर्शन झालं की मन भरून गेलं. नंतर मंदिराची परिक्रमा केली आणि गेलो महाप्रसादासाठी. बापरे, तिथे देखील खूप गर्दी होती. लाईन मध्ये असणाऱ्यांसाठी मध्ये मध्ये बसायची सोय होती. इथे तिथे बघत टाइमपास करत करत शेवटी 2.5 तासानंतर आमचा नंबर लागला. इथे एवढी स्वच्छता आणि नेटनेटका होता ना, सगळं अगदी सिस्टमॅटिक सुरू होतं. खरंच जर तुम्ही पण कधी शेगावला आलात तर दर्शनानंतर या महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका.